आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत, की आपल्याला काय जे करायचं आहे आयुष्यामध्ये ते फार महत्त्वाचं आहे. पण त्याच्यासोबत जे इथिक्स असतात, मॉरल व्हॅल्यूज असतात, ते पण फार महत्त्वाचे असतात. आणि कसं एक चांगल्या पद्धतीनं काम करणारा व्यक्ती, मेहनती व्यक्ती, त्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न जे आहे ते होत आहे. आणि याला कोणी नकारू शकत नाही अशा पद्धतीचं काम झालेलं आहे. आणि त्याच्यावरच हा आजचा व्हिडिओ असणार आहे. बरोबर? येस. तर आपण बोलत आहेत पी-डब्ल्यू फिजिक्सवाला यांनी जे काम केलेलं आहे, बरोबर? त्यांच्या टीमनी केलेलं आहे, त्यांनी केलेलं आहे माहिती नाही. परंतु मुकेश सर जे आमचे टीमचे मेंबर आहेत, ठीक आहे? दिनेश सर, सोबिन सर, मुकेश सर आणि मी त्याच्यामध्ये बायोसाठी आहे. अशा पद्धतीनं आमची जी टीम आहे त्याच्यामध्ये मुकेश सर आहेत. मुकेश सर ना YouTubeचे सगळे टीचर्स आहेत, सर्वांना आम्ही ओळखतो, बरोबर? परंतु मुकेश सरांसोबत काय झालेलं की त्यांच्याकडे जे एक टीचर होते फिजिक्सचे, ज्यांना त्यांनी 3 वर्षापासून सोबत ठेवलं, त्यांना पैसे दिले, पेमेंट केली, बरोबर? कारण चॅनल्स हे खूप जुने आहेत. माझं चॅनलला आता जवळ-जवळ 6 वर्ष झालेली आहे, बरोबर? सरांचंच माझ्या आधी चॅनल होतं, तेव्हापासून सगळ्या गोष्टी आहेत. बट एक 3 ते 4 वर्षापासून तो टीचर त्यांच्याकडे फिजिक्ससाठी होता, बरोबर? त्यानंतर आता असं झालेलं आहे, की आता बॅच लॉन्च करायची आहे आणि बॅच लॉन्चिंगच्या आधीच फिजिक्सवाल्यांनी काय केलेलं आहे, त्यांचा टीचर घेतलेला आहे. आता फिजिक्सवाला किंवा अलग सर यांच्या टीमकडे खूप पैसे आहेत, खूप श्रीमंत ते आहेत, हरकत नाही. त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत, त्यांनी ऑफर केलं कोणाला, ते तिथे गेले. प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे, की इथे त्यांचं जे कमिटमेंट होतं, बॅच जी चालू केली होती, तुम्हाला माहिती आहे एकलव्य बॅच चालू झालेली होती, त्यांच्यामध्ये ते शिकवत होते. एकलव्य बॅच सध्या थांबवलेली आहे, कंप्लीट झालेली नाही आहे एकलव्य बॅच. नंतर क्रॅश कोर्स आता लॉन्च करायचा आहे CETचा. तर अशा वेळेवर ते सोडून गेलेत, है ना? त्यामुळे हे चुकीचं आहे. बरोबर आहे की नाही? बट याच्यामध्ये ते नाही पण बोलले होते, है ना? आता तुम्हाला माहिती आहे कार्यक्रम होता मुकेश सरांच्या इथे आम्ही गेलो होतो कार्यक्रमाला. तेव्हा सर सांगत होते, की अशा पद्धतीचा विषय आहे. पण आपले सर नाही जाणार असं त्यांना वाटलं होतं. बघा कसं आहे तुम्हाला मी एक सांगतो. मराठी माणसाचं कसं आहे माहिती आहे का? आता मुकेश सर तुम्हाला माहिती आहे हिंगोलीच्या जवळ त्यांचं गाव आहे हिंगोलीच्या जवळ. तर मी गेलो होतो सरांच्या गावाला. तर तिथे एक साधं गाव, मराठी माणूस आणि एक सर्वात महत्त्वाचं काय मेहनती आणि कधीच म्हणजे तुम्हाला मी सांगतो ना, की बाकी टीचर्सना कधी काही मदत लागू द्या, ठीक आहे? तुम्हाला तिथे पाठीशी उभे राहणारे म्हणजे मुकेश सर, ठीक आहे? आता मी सरांच्या टीममध्ये जोडलेलो आहे. परंतु याच्या आधी सुद्धा मला कधीही काही काम पडलं, मला फक्त एकच कॉल करायचं काम होतं, "मुकेश सर, असा-असा विषय आहे, थोडीशी तुमची मदत पाहिजे." है ना? त्यांनी मदत मला केली आणि ते कोणालाही करतील अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे. म्हणजे मराठी माणसाचा स्वभाव कसा असतो माहिती आहे का? की एखाद्याला आपण जवळ घेतलं ना, की आपण त्याला खूप जवळ घेतो. बरोबर? त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि त्याला म्हणजे ज्या माहिती द्यायची ती सगळीच देतो. म्हणजे काही मनामध्ये ठेवत नाही. असा जो स्वभाव आहे तो मराठी माणूस. आणि महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजीचं महाराज जे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं म्हणणं काय होतं, की स्वराज्य स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे. म्हणून सर आज स्वतःसाठी स्वतःचं काहीतरी बनलं पाहिजे, विद्यार्थ्यांना आपण मदत केली पाहिजे त्यासाठी मेहनत करतायत. आणि असं करत असताना जर अशा गोष्टी जर झाल्या, तर मला तुम्ही सांगा, की एक नॉर्मल मराठी माणूस जो आहे, तो कधी वर जाणार? कधी त्याला स्वतःचं काहीतरी मोठं करता येईल? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा ज्यावेळेस मी दिनेश सर, मुकेश सर, सोबिन सर यांच्यासोबत जुडलो, त्याच वेळेस मला एका कंपनीकडून ऑफर होती जॉइनिंगची, ठीक आहे. परंतु मी ती रिजेक्ट केली, ठीक आहे. 10th साठी होतं. बट ती मी रिजेक्ट केली. 10th, 11th, 12th सगळ्यासाठी. का? कारण आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. ठीक आहे. 2 पैसे कमी भेटतील, पण स्वतःचं काहीतरी झालं पाहिजे. स्वतःचं अस्तित्व कुठेतरी निर्माण झालं पाहिजे. त्यासाठी मेहनत करणारे म्हणजे मुकेश सर. आणि यांच्यामध्ये जर अशा गोष्टी जर झाल्या आणि जर टीचर्स गेले, तर मला तुम्ही सांगा, ते किती वाईट वाटत असेल, बरोबर? आणि सरांचा स्वभाव म्हणजे एवढा सिंपल, ठीक आहे. काहीच नाही, म्हणजे एवढा सिंपल स्वभाव आहे. त्यांना म्हणजे काहीच जे कोणीही असो, वयाने लहान असो, मोठा असो, सेम रिस्पेक्ट. आणि एकदम सिंपल स्वभाव. अशा पद्धतीनं चालू असताना जर मधातून टीचर्स गेल्यानंतर खूप अडचण होत असते. तर माझं तर एकच म्हणणं असणार, सगळ्या स्टुडंट्सला माझं एकच म्हणणं असणार, तुम्ही बघा कोण चांगलं कंटेंट देतंय. तुम्ही बघा कोण मेहनत करतं. मी तुम्हाला एकच सांगतो, की तुमचा रिझल्ट येणं महत्त्वाचं आहे. तुम्ही अशा व्हिडिओला बघत आहात, त्यात खूप व्ह्यूज आहेत, खूप सबस्क्रायबर आहेत, नो मॅटर. पण तुमचा रिझल्ट येणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणाकडून शिकत आहात, तुमचा रिझल्ट आला पाहिजे ते महत्त्वाचं आहे. बरोबर की नाही? असे जर एकमेकाचे टीचर्स ओढून तुम्हाला जर तिथे खूप मोठ्या आपण कंपनीमध्ये टीचिंग करत असू किंवा आपण तिथे शिक्षण घेत असू, तर तिथे खरोखर आपला रिझल्ट येणार आहे का? येतो का? ते महत्त्वाचं आहे. मला तुम्हाला पर्सनली सांगायचं आहे, जे तुम्हाला क्वालिटी टीचिंग देत आहेत किंवा ज्या पद्धतीनं चांगले टीचर्स जे तुम्हाला वाटतात तुमच्या हिशोबाने,
ठीक आहे, तो तुमचा मॅटर आहे, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. तुम्हाला जे चांगले टीचर्स वाटतात, तुम्हाला ज्यांचं समजतं त्यांच्याजवळ तुम्हाला क्लास लावायचा, हे फार महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीचं जर मला असं म्हणायचं आहे की असं जर झालं तर मराठी माणूस कधी वर जाणार, स्वतःचं कधी त्याचं अस्तित्व निर्माण होणार नाही. बरोबर, आम्ही काय तुमच्यासोबत फाईट करायची नाही आम्हाला. बरोबर, एक रिक्वेस्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला खूप काही मोठं झालं पाहिजे असं नाही, छोटं जरी असलं चालतं, पण स्वराज्य, स्वतःचं राज्य, स्वराज्य बनवायचं आहे. आणि त्यासाठी मुकेश सर मेहनत करतात, आमची सगळी टीम करतात, इव्हन सगळे यूट्यूबचे टीचर्स करतात, स्वतःचं काहीतरी झालं पाहिजे यासाठी करतात. बाकी ऑफर्स ना काही कोणाला कमी नाही आहे. बरोबर, ह्या हिशोबाने असतं. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करा. बरोबर, मुकेश सरांच्या चॅनलवर जा, फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक सरांचं यूट्यूब चॅनल, तिथे जा, तिथे सरांना कमेंट करा, तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात ते तिथे रिॲक्ट करा आणि अशा पद्धतीनं सपोर्ट करा, है ना. मेहनत करायला सर तयार आहेत. बरोबर, सरांचे टीचर जाऊ द्या, गेले हरकत नाही. सर आणखीन सरांनी लगेच दुसऱ्याच दिवशी एक टीचर लावलेला, जाऊ द्या हरकत नाही, मराठी माणूस थांबणार नाही. बरोबर, लगेच दुसरा टीचर लावला. त्यामुळे थांबणारे नाहीयेत सर, फक्त तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे. परंतु जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणणं फार महत्वाचं आहे, तेच म्हणलेलं आहे. आणि एक रिक्वेस्ट केलेली आहे, काही इथे मोठा विषय नाही आहे, रिक्वेस्ट केलेली आहे की सर अशा पद्धतीचं आहे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या, ह्या गोष्टी बार बार झाल्या नाही पाहिजेत. ठीक आहे, नाही झालं पाहिजेत म्हणजे काय वॉर्निंग आहे का? नाही, पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. तुम्ही अशा पद्धतीनं चूक झालेली आहे ते तुम्ही बघा, कसं करता येईल, काय करता येईल. आम्ही तर मूव्ह ऑन केलेलं आहे. बरोबर, टीचर्स चालू झालेले आहेत, एक नवीन टीचर आपण आणलेला आहे फिजिक्ससाठी, चालू सध्या सगळं चालू गोष्टी आहेत आणि इथून पुढे चालू राहणार आहे, थांबणार कधीच नाहीये. परंतु एक जे असतं ना मॉरल इथिक्स, ते पण फार महत्त्वाचं असतं. कमेंटमेंट जी असते एखाद्याला आपण देतो ते महत्त्वाचं असतं. वेळेवर कोणी जसं कमेंटमेंट देऊन जर मग नाही हो केलं तर प्रॉब्लेम जातो. ठीक आहे, तर हा एक शॉर्ट व्हिडिओ होता तुम्हाला सांगण्याबद्दल. आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत्या, बट आहे सर तयार आहेत, छाती ठोकून तयार आहेत. किती अडचणी आल्या सर थांबणार नाही आहेत. आणि नाही DSM टीम थांबणार आहे, नाही कोणी आमच्या टीमचा मेंबर थांबणार आहे आणि नाही कोणता यूट्यूबचा टीचर थांबणार आहे की जो ज्याला स्वतःचा काहीतरी अस्तित्व करायचं, तो मेहनत करणार, तो तुम्हाला दिसणार. तो तासामध्ये नाही पाहणार की आता 1 तास बाकी, 15 मिनिटं कमी आहेत, 1 तासाला 15 मिनिटं काम करतो, लगेच 1 तासाचे पैसे भेटून जातील. इथं नाही, इथं रात दिवस मेहनत चालू आहे, विद्यार्थ्यांसाठी चालू आहे. प्रत्येक टीचर विद्यार्थ्यांसाठी मेहनत करत आहे. ठीक आहे, चला तर हा व्हिडिओ इथेच थांबूया. छोटा व्हिडिओ, महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही बघितला. खूप खूप धन्यवाद.